हरिओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज इथे दाखवणार आहे डबल लेस मटका गळा डिझाइन। तुम्हाला खूप सुंदर आणि अशी छान डिझाइन होते। तर मी ते गळा उंची घेतलेली आहे। गळा उंची आपली जी काय आहे ती घ्यायची, गळा रुंदी 2.25 टाकायची आहे आणि अशा पद्धतीचा आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचा आहे। तर इथे घेतलेला आहे 1.5 इंच, इथे घेतलेला आहे 1.25 इंच आणि अशा पद्धतीने वरती घेतलेला आहे 3.5 इंच। तुम्हाला इथे खूप डीप गळा हवा असेल तर तुम्ही तिथे घेऊ शकता 1.25 इंच। आणि अशा पद्धतीने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे मटक्या गळ्याचा। जसा इथे मी आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला आकार द्यायचा आहे। आकार देऊन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मेन जो पीस आहे तो सवची बाजू वरती आपल्याला ठेवून त्यावरती आपण हा अस्तरचा गळ्यामध्ये कट केलेला जो गळा असतो तो ठेवून घ्यायचा आहे आणि असा पिण्यानं अटॅच करून घ्या। खूप कपडा हलत असेल तर तुम्ही पिना जास्त लावून घेऊ शकता सगळे कुंड। आणि जसा आकार आहे त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, 1.25 इंचाने आपल्याला काय करायचं आहे, शिलाई काम करायचं आहे। जसा आकार आहे ना त्याच पद्धतीने पूर्ण शिलाई झाली की त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही आपण काय करायचं आहे, हात जो आतला आकार आहे तो पूर्ण कटिंग करून घ्यायचा आहे। कटिंग करता वेळेस व्यवस्थित आकार कट करून घ्या आणि इथे आपल्याला स्टेप बाय स्टेप मध्ये छोटे छोटे कट द्यायचे आहेत। जसं मी इथे देत आहे त्याच पद्धतीने कट हा शिलाईच्या आतमध्ये द्या, शिलाईच्या बाहेर जाऊ नये, कारण शिलाईच्या बाहेर गेलं तर उसवतं। तर जसा आकार इथे आहे बघू शकता, व्यवस्थित पलटून घ्यायचा आहे हा आकार आणि एकदम व्यवस्थित पलटल्यानंतर तुम्ही इथून आपल्याला काय करायचं आहे, 1.25 इंचाने शिलाई काम करायचं आहे। पूर्ण व्यवस्थित असा आकार घेऊन पलटून बघायचा, चुन्या वगैरे कुठे पडतात का बघायच्या आणि आपल्याला काय करायचं आहे, आता इथे दाखवते मी, 1.25 इंचाने शिलाई काम करायचं आहे। तर माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। आणि इथे बघू शकता मी शिलाई जशी घालत आहे, दाब देत आहे, त्याच पद्धतीने तुम्ही पण दाब द्या, जेणेकरून शनी आकार व्यवस्थित यावा। शेप खूप महत्त्वाचा असतो मटक्या गळ्याचा। तर व्यवस्थित शेप येण्यासाठी व्यवस्थित स्टेप बाय स्टेपमध्ये शिलाई मारा, अजिबात गडबड करू नका। नवीन असतात त्यावेळेला काय होतं, चुन्या पडणे वगैरे हा प्रकार खूप होतो, तर त्याची नक्की काळजी घ्या की चुन्या वगैरे पडू नये याची। तर आता इथे आपला झालेला आहे शेप देऊन, शेप दिल्यानंतर जॉईंट करून घ्यायचा आहे। संपूर्ण कपडा जॉईंट करून घेतल्यानंतर आपल्याला जसं मी इथे जॉईंट करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही जॉईंट करून घ्या। व्यवस्थित हात फिरवून घ्यायचा जेणेकरून चुन्या वगैरे आणि फुगल्यागत कपडा होऊ नये यासाठी, कारण सिल्क कपडा असतो तर तो खूप फुगतो। तर हा शालूवरचा ब्लाउज होता ठेवणीच्या, तर मी सिल्कच आहे हा पण कपडा, फुगतो वगैरे असा। तर कस्टमरनं म्हणजे नवरी होती तिने सांगितलं होतं की अशा पद्धतीने मला गळा मटका करा म्हणून शनी आणि डबल लेस लावून वगैरे ठेवा म्हणून शनी। तर खूप सुंदर दिसतो हा पण गळा पाठीमागून। तर आपला हा जॉईंट करून झालेला आहे भाग। जॉईंट करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, टक्स द्यायचा आहे। टक्स इथे लहानच द्यायचा आहे, जास्त 4.5 किंवा 3.5 असं नाही, तर 3 पर्यंत तुम्ही देऊ शकता। जसा गळ्याचा आकार पाठीमागा आहे त्याचनुसार। तर मी इथे पाठीची पट्टी वगैरे लावून घेतलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने काटावरती लेस आधीवरती स्टार्टिंगला लावून घ्यायची आहे। जशी ते मी लेस लावलेले आहे तशीच तुम्ही पण लेस लावून घ्या। जसा इथे मी आकार देत आहे लेसला तसा आकार द्यायचा। आपला मटका गळा हवा आहे तर त्याला आपल्याला जसा स्टेप बाय स्टेपमध्ये आकार आहे मटक्याचा त्याच पद्धतीने आकार देऊन डबल शिलाई घालून घ्यायची आपल्याला लेसला। सिंगल शिलाई नाही घालायची, उसवती लेस। तर परत आपल्याला काय करायचं आहे, दुसरा राऊंडअप देता वेळेस आपल्याला 1-1 इंचाचं मार्जिन करून घ्यायचं आहे। स्टेप बाय स्टेपमध्ये आपल्याला जो कपड्याचा चॉक असतो त्यानं, आता इथे बघू शकता मी व्यवस्थित आकार देत आहे। स्टेप बाय स्टेपमध्ये 1-1 इंचाने आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे, बघू शकता।
तर अशा वेळेला काय होतं, चुन्या पडणं खूप जरा पडतातच म्हणेन असं का, कारण जेणेकरून कपडा सिल्क असतो, तर चुन्या पडू नये त्यावेळेला काय करायचं आपल्याला, लेस जी डबल लावतो ते व्यवस्थित लावून घ्यायचे आहे स्टेप बाय स्टेपमध्ये. जसा आकार आहे तसा, वरील मटक्याचा आकार आहे तसाच बाहेरचा पण मटक्याचा लेसचा सेम येण्यासाठी अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेपमध्ये 1-1 इंचाचं मार्जिन करून घ्या. आणि त्यानंतर काय करायचं, अशा पद्धतीने आपल्याला लेस लावायची आहे. लेस लावल्यामुळं काय होतं, खूप सुंदर डबल लेस लावल्यामुळं असं वाटतं की मधी पॅच बसवला आहे आपण, म्हणजे बघणाऱ्याला लांबून तशा पद्धतीने वाटतं की पॅचमध्ये बसवून डबल लेस लावली आहे असं वाटतं, पण खूप सुंदर दिसतं ही पण लेसची डिझाईन. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ट्रान्सफर म्हणजे असा विरुद्ध कलर असेल तर तुम्ही तो पण यूज करू शकता, आणि वरती मटक्या गळ्याला यूज करू शकता, ते पण खूप सुंदर दिसतं पॅचवर्क गळा असा. तर इथे बघू शकता मी डबल शिलाई घालवलेली आहे. जशी इथे मी डबल शिलाई घालवत आहे त्याच पद्धतीने लेसला डबल शिलाई घाला, जेणेकरून शिलाई उसवू नये यासाठी. तर आता इथे मी करून घेतलेले आहे लटकन तयार कपड्यापासून. इथे बघू शकता खूप सुंदर अशी लटकन केलेली आहे, आणि इथे 2.5 इंचावरती लावून घ्यायचे असे. तर लटकनचा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये सांगा. तर इथे 2.5 इंचावरती मी लटकन लावून घेत आहे, त्याच पद्धतीने तुम्ही पण लटकन लावून घ्या. आणि इथे बघू शकता नॉट्स लावल्यानंतर किती सुंदर आणि खूप सुंदर असा छान आपला मटका गळा दिसत आहे. कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तरी इथे आपल्याला काय करायचं बघा, इथे बटनाशी लावून घेतली तरीही खूप सुंदर आणि छान दिसतो हा गळा. थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.